निर्णय काय येईल आणि कसा येऊ शकतो हे आंबेडकर यांनी 2 दिवस आधीच सांगितलं होतं. आंबेडकरांनी नार्वेकरांचे अधिकार आणि सुप्रीम कोर्टाची हद्द दोन्हीही एक्सप्लेन केलं. तेव्हा टोचलं पण आता पचलं. अजित पवारांबाबत दावा असो की जरांगेंबाबत स्टेटमेंट आणि आताच आलेला निकाल, आंबेडकरांचा शब्द ना शब्द खरा ठरतोय. महाविकास आघाडीने आंबेडकरांचा हात धरला पाहिजे, भविष्यात फायद्याचा राहील असंच दिसतंय. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती आहे, पण त्याआधीच म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी 2 दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टाची इच्छा असताना नार्वेकरांच्या निर्णयामध्ये ते हस्तक्षेप करू शकणार नाही, कारण ते अधिकारच सुप्रीम कोर्टाकडे नाहीत. अध्यक्षांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांमध्येच सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाही आणि त्यामुळेच पहिल्यांदाच जर अगोदरच ठरलंय की एकनाथ शिंदे यांच्याकडेच पक्ष आणि चिन्ह आहे, तर निर्णय सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याच फेवरमध्ये जाईल आणि त्यासाठी स्पीकरनं इतका वेळ घेण्याची सुद्धा गरज नव्हती. अशा शब्दांमध्येच प्रकाश आंबेडकरांनी आधीच निर्णय दिला. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलाय त्या निकालाने आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय. अपेक्षा होती त्याप्रमाणे निकाल लागला नाही. आमची सहानुभूती त्यांच्या सोबत आहे, त्यांची परिस्थिती आम्ही समजू शकतो असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. परंतु कायदेशीररित्या पाहता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट केल्यानंतर तो निकाल भले बरोबर असो की चूक असो, पार्टी जी आहे ती एकनाथ शिंदे यांची आहे असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केल्यानं हा अर्ज निकालात काढणे केवळ एक औपचारिकताच उरली होती. परंतु राहुल नार्वेकर यांनी एवढा वेळ का लावला? हा निकाल आधीच ते देऊही शकत होते. जेव्हा पार्टी आणि सिम्बॉल दोन्ही एकनाथ शिंदेकडे आहे असं जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं, तेव्हा राहुल नार्वेकर यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अशा प्रकरणात स्पीकरनं याआधीच निर्णय घ्यायला हवा होता असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी 2 दिवसा अगोदरच निर्णय सांगितला होता. तुम्हाला आठवतंय का? अजित पवारांनी बंडखोरी करण्या अगोदर तसंच काहीसं भागीत प्रकाश आंबेडकरांनी जे होतं ते वर्तवलं होतं. येत्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप झालेला दिसेल असं म्हटलं होतं. ते वक्तव्य ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं, हे तर काहीच नाही, येणाऱ्या काळामध्ये खरा भूकंप जो आहे तो होणार आहे. तेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्याकडे नजरअंदाज केलं, पण पुढे जाऊन अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला आणि अजित पवार आमदारांना घेऊन बाहेर पडले. मनोज जरांगे पाटलांच्या बाबत सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी असंच काहीसं स्टेटमेंट केलं होतं. जरांगे जे आहेत ते योग्य मार्गावरती चाललेत. जरांगे यांच्या मागे कोणतीही पॉलिटिकल पार्टी नाही, म्हणून आपण त्यांना सपोर्ट करतोय आणि जरांगेंवरती अजून कोणताही राजकीय नेता पाठीशी असल्याबाबतचा पुरावा मिळालेला नाही, म्हणून तिथेही प्रकाश आंबेडकर बरोबरच असल्याचं दिसतंय. आणि आता नार्वेकरांच्या निर्णयात सुद्धा प्रकाश आंबेडकर जे म्हटले तेच तंतोतंत घडलंय. एकंदरीत काय तर प्रकाश आंबेडकर यांचा दूरदृष्टिकोन आणि कायद्याचा असलेला अभ्यास या दोन्ही गोष्टी बघता भविष्यामध्ये महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर जर उभे राहिले तर रिझल्ट काहीसा वेगळा दिसेल अशी देखील आता एक चर्चा सुरू झाली. याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.